महाराष्ट्रातील तापमान सध्या वाढत चाललेलं आहे। यंदाचा उन्हाळा हा सगळ्यात कडक उन्हाळा असल्याचं सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना आता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बहुतांश जिल्ह्यांचं जे तापमान आहे ते 40 अंशापर्यंत गेलेलं आहे आणि उकाडा जो आहे यंदाचा तो नागरिकांना जरा जास्तच प्रमाणामध्ये जाणवतोय। तर 29 मार्च रोजी महाराष्ट्रातील तापमान किंवा महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांचं कमाल आणि किमान तापमान काय असणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात। मुंबईकरांना सुद्धा आता उकाड्याचा जरा जास्तच त्रास जाणवू लागलेला आहे। मुंबईतील आर्द्रतेचं जे प्रमाण आहे ते आता वाढत चाललेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये उष्ण आणि दमट हवामान आहे। त्यामुळे सकाळपासूनच हवेमध्ये एक गरमी किंवा उकाडा जाणवत असल्यानं मुंबईकर हैराण झालेले आहेत। जर का मुंबईचं आपण 29 मार्चचं जर का आपण कमाल आणि किमान तापमान पाहायला गेलं तर कमाल तापमान हे जवळपास 34 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान हे 22 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। पुण्यातील कमाल तापमानासोबतच किमान तापमानामध्ये सुद्धा आता तेवढीच वाढ झालेली आहे। 29 मार्च रोजी जर का आपण पुण्यातील वातावरण बघायला गेलं तर कमाल तापमान हे 39 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान हे 22 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। शिवाय दुपारनंतर काही वेळ किंवा अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। पुण्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा तापमानानं आता 40 अंशाचा पारा ओलांडला आहे असं दिसून येत आहे, कारण नाशिकमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये उकाडा जाणवत आहे। नाशिकमध्ये जर का आपण 28 मार्चचं कमाल तापमान बघितलं तर ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे। मात्र 29 मार्च रोजी कमाल तापमानामध्ये 1 अंशाने घट होऊन ते 39 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे, तर किमान तापमान हे 26 ते 27 अंश सेल्सिअस पर्यंत असणार आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा तापमानात 39 अंशापर्यंतचा पारा पोहोचलेला आहे, पण 29 मार्च रोजी मात्र कोल्हापुरातील तापमान हे ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। कमाल तापमान हे 38 ते 39 अंश सेल्सिअस असणार आहे, तर किमान तापमान हे 25 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये वाढलेल्या आर्द्रतेमुळे कमाल तापमानामध्ये वाढ झालेली आहे। मराठवाड्यात सुद्धा उन्हाळा प्रचंड प्रमाणात जाणवतोय। तापमान हे 39 ते 40च्या दरम्यानच असल्याचं बघायला मिळत आहे। जर का मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहराचं तापमान 29 मार्चचं तापमान आपण बघायला गेलं तर कमाल तापमान हे 38 ते 39 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे। विदर्भात बघायला गेलं तर महिना अखेर विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। विदर्भातील काही शहरांमध्ये जसं की गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या शहरांमध्ये 31 तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। पण सध्याचं जर का वातावरण बघायला गेलं तर विदर्भातील जो पारा आहे तो अर्थातच 40 अंशापर्यंत गेलेला आहे, तर विदर्भातील अकोला हे शहर सगळ्यात हॉट ठरलेलं आहे। या शहरातील कमाल तापमानाचा जो पारा आहे तो तब्बल आता 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। तर नागपूर शहराकडे यायचं झालं तर नागपूरमध्ये सुद्धा 40 अंश पारा सध्या बघायला मिळतोय। पण 29 मार्च रोजी मात्र या कमाल तापमानामध्ये आणखीन 1 डिग्री सेल्सिअसनं वाढ होणार आहे। 29 मार्च रोजी जर का नागपूरमध्ये वातावरण बघायला गेलं, तापमान बघायला गेलं तर कमाल तापमान हे 41 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे, तर किमान तापमान हे 25 ते 26 अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। ते तापमानामध्ये होणारे हे जे काही चढ उतार आहेत ते आपल्या आरोग्यासोबतच शेतकऱ्यांसाठी सुद्धा तितकेच नुकसानदायक आहेत, कारण मध्येच उकाडा तर मध्येच अवकाळीची शक्यता सुद्धा आता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। 30-31 मार्चच्या दरम्यान विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये काही शहरांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्यामुळे नक्कीच हे वातावरण शेतकऱ्यांसाठी सुद्धा तितकंच नुकसानकारक आहे। हवामानाबद्दलच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल 18 मराठी।